जगातील पर्यावरणाची स्थिती सध्या गंभीर आणि चिंताजनक बनत चाललेली आहे. हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, जैवविविधतेचा ह्रास, पाण्याची किंवा पावसाची समस्या या सर्व समस्यामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक संतुलन हे दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे. हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंजमुळे जागतिक तापमान वाढत आहे. हवेचे प्रदूषण, जंगलतोड म्हणजे दरवर्षी अंदाजे 1 कोटी हेक्टर जंगल हे नष्ट होत जात आहे. या सगळ्या गोष्टींमुळे जैवविविधतेचा ह्रास होत आहे. म्हणजेच काय तर लॉस ऑफ बॉडी डिझर्व्हिसिटी, हजारो प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाण्याची कमतरता म्हणजेच वॉटर क्रायसिस 2030 पर्यंत जगातील सुमारे 40% लोकसंख्या ही पाण्याची किंवा तिला पाण्याची कमतरता भासू शकते. प्लास्टिक आणि कचरा समुद्रात दरवर्षी 80 लाख टन प्लास्टिक जातं. यावर मानवी प्रगतीमुळे पर्यावरणाची आतापर्यंत मोठी हानी झालेली आहे. पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पृथ्वी जर आपल्याला हवी असेल तर जागरूकता, कडक कायदे आणि कृती या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. हे सगळे मुद्दे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रदूषणाचे नेमके मानवी जीवनावर काय परिणाम होतात, मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतात, आपण बारीक गोष्टीचा विचार करत नाहीत. प्लास्टिकमुळं नेमकं कोणतं प्रदूषण होतं किंवा त्याचा परिणाम काय होतो, एअर पोल्युशनचे परिणाम काय आहेत, ट्रॅफिक म्हणजेच वाहनं जे आहेत, व्हेकल्स हे घेतल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हेकल्स आहेत, रस्ते, झाडतोड, जंगलतोड या सगळ्या गोष्टीचा आपण आज या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्लायमेट चेंज हा 21व्या शतकातील सर्वात मोठा पर्यावरणीय आणि सामाजिक धोका मानला जात आहे. हा बदल केवळ तापमानवाढीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण पृथ्वीच्या हवामानावर होणारा हा असंतुलित दीर्घकालीन बदल आहे. या बदलामागे मानवी हस्तक्षेप, विशेषतः औद्योगिकरण, इंधन वापरलं जातं त्यामुळे जंगलतोड या सगळ्या गोष्टी या बदलाला कारणीभूत आहेत. याचं मुख्य कारण सांगायचं झालं तर हरितगृह वायूचं उत्सर्जन या सगळ्यामधून होतं. म्हणजेच काय तर CO2, CH4, मिथेन, N2O आणि CFCS यासारखे वायू वातावरणामध्ये अडकतात आणि पृथ्वीचं जे तापमान आहे ते वाढतं. कोळसा, डिझेल, पेट्रोल या वापराच्या ऊर्जेसाठी किंवा यांच्या वापरामुळे, जीवाश्म इंधनामुळे CO2 उत्सर्जन होतं. जंगलतोड, वृक्ष कार्बन शोषत असतात. झाडे तोडल्याने हवेत अधिक CO2 राहते. कृषी आणि पाळीव प्राणी जे आहेत ते शेतीतील खतामुळे, जनावरांमुळे मिथेन उत्सर्जित होतो. या सगळ्या घटकांमुळे हवामानात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो. म्हणजेच काय तर हवामान बदलल्यामुळे तापमान वाढतं. जगाचं सरासरी तापमान हे 1.2 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक वाढलेलं आहे. औद्योगिक काळाच्या तुलनेमध्ये उष्णतेच्या लाटा वाढल्यामुळे ज्यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. हिमनद्या वितळत आहेत, समुद्र पातळी वाढत आहे. आर्क्टिक आणि अंटार्क्टिक भागात बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यामुळे समुद्रकिनारी असणाऱ्या शहरांना धोका निर्माण होत चाललेला आहे. हवामानाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत चाललेली आहे. महापूर, दुष्काळ, चक्रीवादळे, जंगलातील आगी यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे. या सगळ्या गोष्टीमुळे तापमान वाढतं आणि तापमान वाढल्यामुळे हे सगळे बदल घडून येतात. याचा परिणाम म्हणजे जैवविविधतेवर सुद्धा दिसून येतो. प्राणी, वनस्पती आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत चाललेले आहेत. मासेमारी कमी होत चाललेली आहे. आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. उष्णता, जलजन्य आजार म्हणजेच काय तर डेंग्यू, मलेरिया, दमा, एलर्जी यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. याला थांबवण्यासाठी जागतिक प्रयत्न काय होत आहेत आणि काय केले जात आहेत तर पॅरिस करार जो ॲग्रीमेंट करण्यात आलं 2015 मध्ये 195 देशांनी मान्य केलं की आज 2025 आहे, म्हणजे येणाऱ्या 2100च्या काळापर्यंत तापमान वाढ ही 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी ठेवायची असा या पॅरिस करारामध्ये निर्णय झालेला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी या देशांनी स्वतःचे एक उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. COP मीटिंग, कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज म्हणजे दरवर्षी हवामान बदलावर चर्चा करणारी जागतिक परिषद, कार्बन ट्रेडिंग, हरित निधी, ग्रीन क्लायमेट फंड आणि नवीन तंत्रज्ञानांवर भर दिला जात आहे. नेट झिरो लक्ष्य म्हणजेच काय तर अनेक देशांनी 2050 पर्यंत नेट झिरोचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. म्हणजे जितका CO2 उत्सर्जन होईल तितका नैसर्गिक तांत्रिक मार्गाने तो शोषला जाईल. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण स्वतः काय करू शकतो जेणेकरून पर्यावरणातला हा जो बदल आहे तो थांबवला जाईल किंवा आपली याच्यामध्ये काय भूमिका असली पाहिजे. म्हणजेच काय तर इंडिव्हिज्युअल ॲक्शन आपण याच्यामध्ये काय घेऊ शकतो तर पवन ऊर्जेचा वापर करणं, प्लास्टिकचा वापर टाळणे, पुनर्वापर करा, झाडे लावा, सार्वजनिक वाहतूक किंवा सायकलचा वापर जास्तीत जास्त करणं, कचरा कमी करणं आणि योग्य विल्हेवाट लावणं ज्यामुळे जैवविविधतेला त्रास होणार नाही. आपण फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या ज्या बॅग असतात किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅग असतात त्या पाण्यात मिसळतात, नाण्यात जातात किंवा त्याला गायी, कुत्रे अन्न समजून खातात. त्यांना हे अन्न आहे का काय हे समजत नाही, त्यामुळे ते प्लास्टिकला अन्न समजून खातात आणि परिणामी त्यांच्या पचन प्रक्रियेमध्ये बिघाड होतो आणि काही प्रमाणामध्ये त्यांचा मृत्यूसुद्धा होतो.
आता या सगळ्या गोष्टी होतात, त्यामुळे आपण नेमकं काय केलं पाहिजे तर रिड्यूस, रियूज आणि रिसायकलचं अवलंबन केल्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. याला कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे किंवा प्रतिमध्ये आणणं याला आणावंच लागेल. हवेचे प्रदूषण म्हणजे वातावरणामध्ये हानिकारक वायू, धूळकण, धूर, रसायने इत्यादीचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषण मानवी आरोग्यावर, पर्यावरणावर या तिन्ही गोष्टीचा अत्यंत घातक परिणाम होत आहे. हवेचे प्रमुख घटक जे आहेत म्हणजे एअर पोल्युशनचे मेजर एअर पोल्युनंट कोणते आहेत तर PM2.5 आणि PM10. सूक्ष्म धूळकण हे फुफ्फुसांमध्ये जातात, प्रवेश करतात व श्वसनाचे आजार निर्माण करतात. या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय तर कारखान्याचा धूर असेल, बाहेर जो इतर कोणता कार्बन उत्सर्जन होणारा असेल, या सगळ्या प्रक्रियेमुळं मानवी जीवनावर, निसर्गावर, प्राण्यांवर या सगळ्यांचा परिणाम होतो. ही एक साखळी आहे, या साखळीवर परिणाम होत चाललेला आहे. कार्बन मोनॉक्साईड CO प्राणवायूंच्या जागी म्हणजेच हा वायू जो आहे तो रक्तामध्ये मिसळतो, याचे मेंदूवर परिणाम होतात. नायट्रोजन ऑक्साईड NO2 दमा, फुफ्फुसांचे आजार वाढवतो. सल्फर ऑक्साईड म्हणजेच काय तर SO2 डोळे, नाक, घास यावर याचा परिणाम होतो. ओझोन O2 ग्राउंड लेवलवर म्हणजेच सूर्यप्रकाशात रासायनिक प्रक्रियेतून तयार होतो. श्वसनाचा धोका यामुळे अधिक वाढतो. लीड, अमोनिया, बेंझेने म्हणजेच काय तर दीर्घकालीन विषारी या सगळ्याचे परिणाम होतात. आता हे सगळे घटक, हे सगळे वायू मी तुम्हाला का सांगितलेले आहेत तर याची कारणं म्हणजे वाहनं, व्हेकल्स, पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या वाहनांमधून हे सगळे घटक म्हणजेच काय CO2, NO2, PM उत्सर्जित होते. औद्योगिक कारखाने, धूर, विषारी वायू, उष्णता यांचे उत्सर्जन, जैविक वस्तू जाळते किंवा जैविक वस्तू जाळणे, शेतातील झाडे, कचरा जाळल्याने हा धूर तयार होतो. निर्माण कार्य, कन्स्ट्रक्शन, धूळ व PM10 मोठ्या प्रमाणामध्ये तयार होते. घरेलू इंधन, लाकूड, कोळसा, गोवर, केरोसिन यामुळे घरात बाहेर धूर निर्माण होतो. याबाबत आपण ट्रॅफिकवर वाहनांचा एक दुष्परिणाम करणारा किंवा वाहनांचे काय दुष्परिणाम असतात त्याबाबत एक सविस्तर व्हिडिओ या YouTube चॅनलला केलेला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. जगभरातील हवेच्या प्रदूषणाची स्थिती WHO नुसार जगातील सुमारे 99% लोकसंख्या अशा भागामध्ये राहते जिथे हवेची गुणवत्ता ही धोक्याच्या पातळीवर आहे. म्हणजेच काय तर दक्षिण आशियाई भागात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि चीन इथली परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे. भारतामधील स्थिती म्हणजेच काय तर दिल्ली, मुंबई, पटना, लखनौ, पुणे यासारख्या मेट्रो शहरांमध्ये किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये हिवाळ्यामध्ये हवा अतिशय प्रदूषित होते. एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे 0 ते 500 दरम्यान हा मोजला जातो. 300+ जास्तीत जर असेल तर हा धोकादायक मानला जातो. हिवाळ्यामध्ये धुके प्लस धूर म्हणजे स्मॉग हे मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतं आणि त्याचे आरोग्यावर मोठे परिणाम होतात किंवा ते नुकसान करतात. मानवी आरोग्यावर सुद्धा प्रभाव टाकतात. श्वसनाचे आजार, दमा, ब्रोंकोटायसिस, ॲलर्जी, हृदयरोग, स्ट्रोक येणे, मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम, विशेषतः लहान मुलांमध्ये कर्करोग, फुफ्फुसांचा आजार, वृद्ध, लहान मुले, गर्भवती स्त्रिया यांना जास्तीत जास्त धोका असतो. या सगळ्याचा पर्यावरणावर देखील परिणाम होतो. वनस्पतीची वाढ मंदावते. ॲसिड रेन, अल्मवृष्टी, पाण्याच्या स्रोतांना व जमिनीला नुकसान होते. हवामान बदलाला चालना मिळते. म्हणजेच काय तर हवेच्या प्रदूषणावर उपाय, सोल्युशन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार, इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि सौर ऊर्जेचा वापर करण्याची किंवा त्याची विल्हेवाट लावण्याची, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. या सगळ्यामुळं काय होतं तर प्रदूषण मोजणी यंत्रणा अधिक प्रभावी करणं गरजेचं आहे. कारखाने, बांधकाम यांच्यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता आपण या सगळ्या गोष्टीवर व्यक्तिगत पातळीवर आपण काय करू शकतो तर सायकल, बस किंवा मेट्रोचा वापर, प्लास्टिक किंवा जैविक कचरा जो आहे तो जाळणं टाळणं, घरात शुद्ध वायू असणं किंवा शुद्ध वायू निर्माण करणारी झाडं लावणं. उदाहरणार्थ मनी प्लांट, स्नेक प्लांट ही जी इत्यादी वनस्पती झाडं आहेत ती आपल्या घरामध्ये आपण लावू शकतो. घरात इंडोअर प्युरिफायर वापरा असं म्हणण्याची सुद्धा काही शहरांमध्ये वेळ आलेली आहे. ही सगळी प्रक्रिया, ही सगळी वेळ कशामुळे आलेली आहे तर आपण घेतलेल्या निष्काळजीपणामुळे. जर आपण वेळीच या सगळ्या गोष्टीचा विचार केला नाही तर येणारे दिवस हे खूप जास्त वाईट असतील. जंगलतोड म्हणजे डिफॉरेस्टिकेशन, जंगलतोड ही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची तोड करून जमीन व वापरासाठी जसं की शहर विकास, उद्योग इत्यादी ही प्रक्रिया केवळ नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास नसून हवामान बदल व जैवविविधतेची हानी आणि मानवी जीवनावरही याचे दूरगामी परिणाम होतात. दिवसेंदिवस शहरांची संख्या वाढत चाललेली आहे, शहराचा विस्तार वाढत चाललेला आहे. याच्यामुळं आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड होतात चाललेली आहे किंवा आपण ती जंगलतोड करतो. या सगळ्या गोष्टीमुळं क्लायमेट चेंज, हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास ही सगळी परिणाम होत चाललेली आहेत. यामुळं पृथ्वीवरील संतुलनाची जी साखळी आहे ती साखळी तुटत चाललेली आहे. आता जंगलतोड नेमकं का होते
किंवा कॉसेस ऑफ डिफॉरेस्टिकेशन म्हणजेच याचे परिणाम काय होतात जंगलतोडीचे, तर शहर विकास आणि रस्ते, नवीन शहरं, रस्ते, रेल्वे आणि औद्योगिक क्षेत्रासाठी जंगल हे मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट केले जातात. इंधन व लाकूड उद्योग किंवा लाकूड जाळण्यासाठी झाडांची कत्तल, खास करून एका विशिष्ट भागांमध्ये ही कत्तल केली जाते. आता जनावरांची चराई, जनावरांसाठी कुरणे तयार करण्यासाठी जंगल साफ केले जातात. याचं प्रमाण जरी कमी असलं तरी याचा सुद्धा इफेक्ट काही प्रमाणामध्ये होतो. आता खनिज उत्खनन, मायनिंग, जंगलाखालील खनिज साठ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची तोड ही केली जाते. ॲमेझॉनमध्ये शेतीसाठी सुद्धा काही प्रमाणामध्ये जागा ही त्या ठिकाणी साफ केली जाते. आता जगातील जंगलतोडीची स्थिती नेमकी काय आहे, तर दरवर्षी सुमारे 1 कोटी हेक्टर जंगल नष्ट केले जाते. म्हणजेच काय, तर सुमारे 15 फुटबॉलची मैदानं प्रत्येकी 1 मिनिटाला ती नष्ट केली जातात किंवा तोडली जातात. ॲमेझॉन रेन फॉरेस्ट म्हणजेच काय, तर पृथ्वीचं फुफ्फुस त्याला मानलं जातं. ॲमेझॉन हे प्रचंड मोठं जंगल आहे, त्यामुळे त्याला पृथ्वीचं फुफ्फुस मानलं जातं. आफ्रिका आणि दक्षिण आशियाई झापशामध्ये झपाट्याने जंगलतोड होत आहे. भारतामधील जंगलतोड, भारतात 2011 ते 2021 दरम्यान अनेक भागांमध्ये झाडांची संख्या ही कमी झालेली आहे. विशेषतः अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची जंगलतोड झालेली आहे. जरी भारत सरकारने वन क्षेत्र वाढलं आहे असं सांगितलं असलं तरी वास्तविक नैसर्गिक जंगलात घट झालेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, खाणकाम, वन जाळणे ही प्रमुख समस्या, ही प्रमुख कारणं आहेत या सगळ्याची. या सगळ्याचा परिणाम काय होतो, तर हवामान बदल होतो, जो पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला नाही. झाडं जी असतात ती CO2 शोषून हवामानाला संतुलित ठेवण्याचं काम करत असतात. हरितगृह वायू वाढवतात, त्यामुळं या सगळ्याची कमतरता आता निर्माण होत आहे. आता जैवविविधतेचा ह्रास म्हणजेच काय, अनेक प्राणी, पक्षी, वनस्पती हे त्यांचे घर नष्ट होत चाललेले आहेत. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्राणी हे स्थलांतरित होत आहेत किंवा काही प्रजाती नामशेष होत आहेत. मृदा धूप, सॉइल इरिक्शन म्हणजेच काय, तर झाडे नसल्यामुळं पावसात माती ही मोठ्या प्रमाणामध्ये वाहून जाते. शेती व पाणी साठ्यांवर सुद्धा याचा मोठा परिणाम होतो. आपण दरवर्षी शेती करत असताना पावसाळा आला की पाण्याची वाट पाहतो, पाऊस टायमावर पडत नाही. पावसाचं चक्र जे आहे ते बदललेलं आहे, ऋतू बदलत चाललेले आहेत. या सगळ्या गोष्टीवर आज आपण गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. पाणी चक्र बिघडणे, झाडांमुळे जमिनीतील पाणी टिकते, ते नसल्यामुळं दुष्काळ किंवा महापूर वाढतात. आता स्थानिक जमातींचा याच्यामध्ये समावेश, आदिवासी जमाती ज्या आहेत त्या झाडांवर जास्त प्रेम करतात आणि त्यांची संस्कृती आणि उपजीविका सुद्धा या सगळ्या जंगलतोडीमुळे, झाडतोडीमुळे संकटात सापडते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांची सुद्धा जीवनमान संकटात सापडत आहे. आता या सगळ्याला पर्याय काय, तर पुन्हा वन निर्माण, डिफॉरेस्टिकेशन, झाडं पुन्हा लावणे, वन संवर्धन प्रकल्प जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करणे, कायदे जे आहेत त्याचं पुरेपूर काटेकोर पालन करणं किंवा त्याची, या सगळ्या कायद्यांची अंमलबजावणी तंतोतंत करणं गरजेचं आहे. या सगळ्यांमुळे जैवविविधता राखणं हे सुद्धा एक मोठं आव्हान समोर आलेलं आहे. अभयारण्य, नॅशनल पार्क्स, बफर झोन यांची स्थापना करणं तितकंच गरजेचं आहे. यामध्ये स्थानिक सहभाग, आदिवासी, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग असणं, जागतिक पातळीवर सुद्धा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे. आता या सगळ्या झाल्या जागतिक लेवलच्या किंवा गव्हर्नमेंटच्या किंवा मिळून संगोपनानं करण्याच्या गोष्टी आहेत. आता या सगळ्यामध्ये इंडिव्हिज्युअली आपण काय ॲक्शन घेऊ शकतो, तर दरवर्षी जास्तीत जास्त झाडं लावणं, काळजी घेणं, कागद, लाकूड, फर्निचर यांचा वाजवी वापर कमी करणं, वन्यजीव पर्यटनात जबाबदारीने वागणं, स्थानिक व संरक्षण उपकरणामध्ये सहभागी व्हा, शक्य तेवढ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. आता पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केल्यानं काय होतं, तर याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही या चॅनलवर जाऊन अवश्य पहा. या सगळ्या प्रदूषणाचे जैवविविधतेवर ह्रास होतो. म्हणजे काय, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील एक सर्व प्रकारचे जीव म्हणजेच काय, प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी यांचा समावेश या जैवविविधतेमध्ये असतो. सजीवांचा परस्पर संबंध असतो, हे निसर्गाचं संतुलन टिकवतात. पण सध्या ही जैवविविधताचा समतोल सुद्धा संकटात सापडलेला आहे. जैवविविधतेचा ह्रास म्हणजे नेमकं काय, तर जैवविविधतेचा ह्रास हा अनेक प्रजातींच्या संख्येमध्ये घट होणं. म्हणजे काय, तर या सगळ्याचा परिणाम, काही प्राणी, पक्षी हे स्थलांतरित होतात किंवा काही जाती संपूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत किंवा काही जाती या नामशेष झालेल्या आहेत. आता या सगळ्या नष्ट होत आहेत. याचा परिणाम बायोडायव्हर्सिटी लॉस म्हणजे जैवविविधता नष्ट होण्यामुळे होतो. आता जंगलतोडमुळे हजारो प्रजातींचे घरं नष्ट होतात, खाद्य साखळी विस्कळीत होते, प्रदूषण, जलवायू, मृदा प्रदूषणामुळे काही प्रजातींचं जगणं सुद्धा कठीण झालेलं आहे. या सगळ्यामुळे हवामान बदल होतो, प्रजनन ऋतूच्या चक्रात बदल झाल्याने नैसर्गिक साखळी तुटते, शिकार आणि तस्करी
हत्ती, गेंडे, वाघ, अजगर यासारख्या प्रजाती संकटामध्ये सापडत आहेत. आता परकीय प्रजातीचा हस्तक्षेप म्हणजेच काय, तर बाहेरून आलेल्या प्रजाती उदाहरणार्थ जलकुंभ, निलगिरी स्थानिक प्रजातींना नष्ट करतात. यामध्ये शहर विकास व रस्ते बांधकाम, वन्यजीवांचे मार्ग बंद होतात. म्हणजे आपण शहराचा दिवसेंदिवस वाढत करत चाललेलो आहेत. शहरासाठी रस्ते लागतात, रस्त्यासाठी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची तोड होते. या सगळ्यामुळं शहरांची वाढ होते आणि ही वाढ झाल्यामुळे जंगलाची तोड होते आणि जंगलाची तोड झाल्यामुळे परिणामी जे वन्यजीव आहेत त्यांचा मार्ग बंद होतो. ते अन्नासाठी शहराच्या शोधात येतात किंवा शहरामध्ये येत आहेत. या सगळ्याचे परिणाम बॉडी डिझर्टिसिटी लॉस होते, म्हणजेच काय, जैवविविधता संकटात सापडते, पर्यावरणीय संतुलन बिघडते, सजीवांच्या साखळीतील एखादी कडी जरी तुटली तर संपूर्ण साखळी या सगळ्या घटनेमुळे प्रभावित होते. अन्न सुरक्षा आणि औषध म्हणजेच काय, अनेक औषधं, वनस्पती, कीटक आणि सूक्ष्मजीवांपासून या सूक्ष्मजीवांना सुद्धा या सगळ्यांपासून धोका निर्माण होत चाललेला आहे. आरोग्य सेवेवर सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत चाललेला आहे. पर्यावरणीय आपत्ती वाढत आहेत. कीटकनाशकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पीक नुकसान, रोगराई होण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वनस्पतीची कमतरता, मृदा, धूप व महापूर हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. मानवी जीवनावर सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याचा परिणाम होत आहे. अन्न साखळी, प्राणीचक्र, हवामान आणि या सगळ्याचा परिणाम दीर्घकालीन का होईना हळूहळू टप्प्याटप्प्याने मानवाच्या किंवा मानवी आरोग्यावर होत आहे. शेती, मत्स्य व्यवसाय, जीवनमान धोक्यात येत आहे. जगातील स्थिती UN नुसार दर 5 पैकी 1 प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 1970 पासून 60% वन्य प्राणी आणि पक्ष्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. कोरल लिप्स पोलिटंट म्हणजेच काय, तर मधमाशा, अभयचर प्राणी या सर्वांना जास्त धोका निर्माण झालेला आहे. भारतामधील स्थिती, भारतात सुमारे जगातील 8% जैवविविधता आहे, पण यालाच सध्या सर्वाधिक जास्त धोका निर्माण झालेला आहे. IUCN म्हणजेच ही एक रेड लिस्ट आहे. तिच्यानुसार भारतामध्ये 75+ म्हणजे 75 पेक्षा जास्त प्राणी प्रजाती धोक्यात आहेत. उदाहरणार्थ वाघ, गेंडा, सिंह, गिद्ध अशा अनेक प्रकारच्या जाती या धोक्यामध्ये आहेत. अनेक औषधी वनस्पती ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पश्चिम घाट, अंदमान, पूर्व हिमालय जैवविविधतेचे हे हॉटस्पॉट आहेत, म्हणजेच गरम बिंदू आहेत. आता या सगळ्यांवर सुद्धा याचा परिणाम होत आहे. आता राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, पेच जास्तीत जास्त उभारली पाहिजे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन, स्थानिक समुदायांचा भाग, आदिवासी व स्थानिक यांना जंगल व प्राण्यांचे संरक्षण करणे, जागरूकता, शिक्षण, शाळा, कॉलेज, मीडिया, NGO यांच्या मार्फत या सगळ्या गोष्टींवर, या सगळ्या घडामोडींवर आपण चर्चा करणं गरजेचं आहे. किंवा शाळा, मीडिया, कॉलेज आणि NGOच्या मार्फत या सगळ्यांना प्रशिक्षण देणं, या सगळ्यांचे परिणाम काय असतात याबाबत त्यांची जाणीव करून देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. प्लास्टिकचा वापर कमी करणं गरजेचं आहे. प्लास्टिक प्रदूषण ही 21व्या शतकातील सर्वात मोठी पर्यावरणीय समस्या बनलेली आहे. प्लास्टिक नसणाऱ्या म्हणजेच काय, तर नॉन बायोडिग्रेडेबल स्वरूपात असते आणि शेकडो वर्ष ते टिकतं, विघटित होत नाही. त्यामुळं ते पृथ्वीवर, पाण्यात, जंगलात आणि प्राण्यांच्या पोटामध्ये साचत आहे. प्लास्टिक हे पेट्रोलियम पासून बनलेलं एक कृत्रिम सिंथेटिक पदार्थ आहे. ते मजबूत आहे, हलके आहे, स्वस्त आहे आणि टिकाऊ असल्यामुळं सर्वत्र याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. बाटल्या, पिशव्या, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, पॅकेजिंग इत्यादींमध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. या सगळ्या गोष्टीमुळं प्लास्टिकचं प्रदूषण होतं. म्हणजेच काय, तर सोर्सेस ऑफ प्लास्टिक जर आपल्याला जाणून घ्यायचे झाले तर सिंगल यूज प्लास्टिक, पिशव्या, बाटल्या, चमचे, स्ट्रॉ, कप, मायक्रोप्लास्टिक या सगळ्या गोष्टी, फेसवॉश, स्क्रब, टूथपेस्ट यातील लहान प्लास्टिक कण जे असतात ते आरोग्याची विल्हेवाट लावत असतात. नद्या, समुद्र, रस्त्यावर फेकलेले प्लास्टिक, औद्योगिक आणि हॉस्पिटलचा कचरा जो असेल, प्लास्टिकची पॅकिंग, PPE किट्स, सिरिंज, इलेक्ट्रॉनिक कचरा, वेस्ट, मोबाईल, संगणक, TV यांचे प्लास्टिकचे जे भाग आहेत या सगळ्याचा प्लास्टिक प्रदूषणावर परिणाम होतो. आता खूप जास्त भयंकर परिस्थिती आहे. समुद्र, पाणी म्हणजेच काय, तर आपण जे प्लास्टिक फेकतो ते प्लास्टिक मासे किंवा कासव, पक्षी प्लास्टिकला अन्न समजून ते खातात. त्यांचे पचनतंत्र बिघडते आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो. गायी, कुत्रे आपण सर्रास पाहिलं असेल, रस्त्यावर सुद्धा गायी, कुत्रे इत्यादी जे प्राणी आहेत ते रस्त्यावर सुद्धा प्लास्टिक खातात, ज्यामुळे त्यांची पचनसंस्था खराब होते आणि त्यांचा परिणामी मृत्यू सुद्धा होतो. या सगळ्याचा परिणाम माती आणि शरीरावर किंवा शेतीवर सुद्धा होतो. माती आणि शेतीवर या सगळ्याचा परिणाम होतो. मृदा प्रदूषित होते, पाणी मुरण्याची क्षमता कमी होते, पिकाचे उत्पादन कमी होते, जलाशय आणि नद्या
अडतात. नाल्यांमध्ये आपण प्लास्टिक टाकतो किंवा ते नाल्यांमध्ये जातं, अडकून पूरस्थिती निर्माण होते. म्हणजे जे मोठाले नाले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकचा कचरा अडकतो. बाटल्या, पिशव्या, कॅरी बॅग या सगळ्या गोष्टी नाल्यांमध्ये अडकून त्या ठिकाणी घाण पाणी तयार होतं. पाण्याचा प्रवाह आडल्या जातो. हा पाण्याचा प्रवाह आडल्यास त्या ठिकाणी रोगराई तयार होते. मानवी आरोग्यावर याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो. आता मायक्रोप्लास्टिक पाण्याद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतं. त्यामुळे लिव्हर, किडनी, हार्मोन, प्रजनन शक्ती या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. जगभरातील स्थिती जर आपण प्लास्टिकची पाहिली तर दरवर्षी सुमारे 80 लाख टन प्लास्टिक हे समुद्रात जातं. 2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक असेल असा एक अंदाज आहे. जगभरात केवळ 9% प्लास्टिक रिसायकल होतं. उर्वरित ते जळतं किंवा ते डोंगरांवर टाकल्या जातं. भारतामधील स्थिती, भारतामध्ये दररोज 25,000 टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्यापैकी फक्त 60% रिसायकल होतो. उर्वरित रस्त्यांवर, नालांमध्ये किंवा डोंगरावर रिकाम्या भागामध्ये ते फेकल्या जातात. जगभरातील काही सरकारने म्हणजेच गव्हर्नमेंटने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातलेली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ती अजून अपुरी आहे. भारतामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. आता यावर उपाय म्हणून काय, तर भारतामध्ये प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी सिंगल यूज प्लास्टिकवर भारतामध्ये सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे, परंतु याची अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत नाही. आता या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणजेच काय, तर कागदी पिशव्या आपण वापरणं गरजेचं आहे. सिंगल यूज प्लास्टिक आपण टाळणं गरजेचं आहे. यासाठी कडक कायदे, दंड, प्लास्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांवर जबाबदारी टाकणं गरजेचं आहे. शिक्षण व जनजागृती, शाळा, सोशल मीडिया मोहिमा याद्वारे या सगळ्याचा प्लास्टिकचा वापर किती हानिकारक आहे याबाबत जनजागृती करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे लहान वयातील मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना सोशल मीडियापासून ते शाळांमध्ये या अशा मोहिमा घेऊन प्लास्टिकबाबत जनजागृती करणं ही खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, इको फ्रेंडली पर्याय, बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग, पाम लीफ, प्लेट, स्टील, स्ट्रॉ यांचा वापर गरजेचा आहे. आपण काय करू शकतो, तर जैवविविधतेचा ह्रास हा निसर्गाचा श्वासावर एक घात आहे. जैवविविधता टिकली तरच पृथ्वी, मानवी जीवन टिकेल. प्रत्येक प्रजाती महत्वाची आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकानं कृती करणं तितकंच गरजेचं आहे. हवामान बदलामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. हवामान बदलाचा सर्वात तात्काळ आणि प्रत्यक्ष परिणाम हा मानवी आरोग्यावर होतो. तापमानात वाढ होते. प्रजनन मान्यता, असंतुलन, वायू प्रदूषण आणि पाण्याची कमतरता यामुळे सर्वाधिक आरोग्य संकट निर्माण होतं. वेगवेगळे आजार उद्भवतात. हीट स्ट्रोक, शरीराचं तापमान वाढतं. 40 डिग्री पेक्षा जास्त गेल्यास मेंदू व इतर अवयवांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. डिहायड्रेशन, दीर्घकाळ उष्णतेत राहिल्यास पाणी, खनिज सगळं शरीरातलं शरण होतं. मृत्यूची शक्यता सुद्धा वाढते. विशेषतः लहान मुलं, मजूर वर्ग याला सर्वाधिक प्रभावी होत आहेत. या सगळ्यांमधून पाण्याच्या साचण्यानं, घाण पाण्यामुळं डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या, पाण्यात अंडी घालणाऱ्या डासांची संख्या उष्ण दमट हवामानामुळे वाढते. हैजा, टायफॉइड, गॅस्ट्रो, अशुद्ध पाण्यामुळे पोटाचे आजार आणि लेप्टोसिरियासिस सारखे आजार सुद्धा उद्भवतात. पुरात फिरणाऱ्या पाण्यातून विषाणू शरीरामध्ये प्रवेश करतात. पावसाळ्याच्या दिवसात किंवा पूरग्रस्त भागामध्ये हे आजार जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवतात किंवा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. या सगळ्याचा मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम पडतो. दहशत, चिंता, नैराश्य, हवामान संकट, पूर, दुष्काळ, स्थलांतर यामुळे मानसिक ताण, नोकरी, घर, आरोग्याचे नुकसान, हवामुळामुळे आयुष्य अस्थिर होतं. मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये हे प्रश्न एकसारखे उद्भवत आहेत. यावर उपाय आणि काळजी घेणं गरजेचं आहे. स्वच्छ पाणी, सॅनिटायझर म्हणजेच यासारख्या गोष्टी सुद्धा गरजेच्या आहेत. सगळ्यावर पर्याय काय, तर प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि योग्य विल्हेवाट लावा. कागदी पिशव्या वापरा. सिंगल यूज प्लास्टिक टाळा. कडक कायदे व दंड, प्लास्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांवर जबाबदारी टाकणं गरजेचं आहे. शिक्षण व जनजागृती, शाळा, सोशल मीडिया याद्वारे मोहिमा करणं सुद्धा गरजेचं आहे. याद्वारे जनजागृती वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे प्लास्टिकचा जो वापर आहे तो किती भयंकर आहे याबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे. इको फ्रेंडली पर्यावरण म्हणजे बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग, पाम लीफ, प्लेट, स्टील, रॉड यांचा वापर आपण करणं गरजेचं आहे. आपण व्यक्तिगत पातळीवर काय करू शकतो, तर प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्या बाळगा. बाहेरून आणलेल्या वस्तू जितकी शक्य असेल तितकी पॅकेजिंगची वस्तू जर नसेल तर ती घेणं, ताज्या वस्तू घेणं. म्हणजेच काय, तर प्लास्टिकमध्ये असणाऱ्या वस्तू आपण टाळू शकतो. आपण जर एखादं प्लास्टिकची वस्तू आपल्याच्यानं शक्य असेल तर ती रिसायकल करून आपण वापरू शकतो. रिसायकल करता येणं शक्य असेल तिला फेकून न देता आपण वापरणं ती गरजेचं आहे. प्लास्टिक ही मानवाची गरज होती, पण ती आता संक्रांत बनलेली आहे. त्यामुळे आता जर आपण थांबलो नाहीत तर येणाऱ्या पुढच्या भविष्यात पृथ्वीत प्लास्टिकचा ढिगारा
इतका जास्त होईल की माणसं गुदमरून मरतील. प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा ही फक्त घोषणा देऊन चालणार नाही, तर ती कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. आजपर्यंतच्या मानवी प्रगतीमुळे पर्यावरणाची मोठी हानी झालेली आहे. पुढील पिढ्यांसाठी जर आपल्याला पृथ्वी स्वच्छ ठेवायची असेल तर जागरूकता, कायदे आणि कृती या 3 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. आता या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली पोल्युशनवर, प्लास्टिकवर, जैवविविधतेवर, जंगलतोडीवर, या सगळ्याचा परिणाम मानवी आयुष्यावर काय होतो, आरोग्यावर याचा काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण याच्यामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. या सगळ्यामुळे नेमकं काय परिणाम होतात? CO2चा उत्सर्जन, झाडे ही शोषून घेत असतात, परंतु झाडे तोडल्यामुळं CO2 मोठ्या प्रमाणामध्ये हवेतच राहतो. अशा या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा केलेली आहे. आता तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं मत नक्की नोंदवा. आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका.